नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आमचं पीयू क्रिएशन हे 2 जावांचं मिळून आम्ही हे चॅनल हँडल करत आहोत. तर आमच्या दोघींच्या प्रेम, भक्ती आणि छोट्या छोट्या सुंदर क्षणांनी भरलेल्या या यूट्यूब परिवारात तुमचं मनापासून स्वागत आहे. या चॅनलवर आम्ही दोघी मिळून भक्ती, सेवा, सण, उत्सव, रांगोळ्या आणि घरातील सुंदर क्षण, आमच्या आयुष्यातले खास अनुभव तुमच्यासोबत शेअर करत असतो. तर तुमचं प्रेम आणि आशीर्वाद कायम आमच्यासोबत असाच असू द्या. आणि व्हिडिओला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तर आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे, तर शेवटपर्यंत नक्की बघा. आजचा हा व्हिडिओ जाऊबाईंना बन्सीलाल नगरच्या केंद्रातून मिळालेली ही महाराजांची आरती. तर अधिक मास हा भक्ती, सेवा आणि श्रद्धेचा महिना मानला जातो. या पवित्र महिन्यात आपण देवासाठी जे काही करतो त्यामध्ये एक वेगळा समाधान आणि आनंद असतो. तर आजचा दिवस म्हणजे जाऊबाईंनी घेतलेली आरती तर ही खूप खास भाग्याची ठरली. तर आज महाराजांची सकाळची आरती केंद्रातून मिळाली. खरंच अशी आरती मिळणं हे प्रत्येकाच्या नशिबात नसतं. जो कोणी सेवेकरी असणार त्याला ह्या सर्व गोष्टी माहिती असतात. त्यानंतर आपण आरती मिळाल्यापासून मनामध्ये खूप उत्साह असतो. तर सकाळी लवकर उठून त्यांनी आईला मदत केली आणि दोघींनी मिळून महाराजांसाठी पुरणपोळीचा सुंदर नैवेद्य तयार केला होता. तर अधिक मासामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य आणि त्यासोबत धोंडे अर्पण करण्याचं विशेष महत्त्व असतं. तर महाराजांना धोंडे देण्याचा योग मिळणं म्हणजे खूप मोठं भाग्य ठरतं आणि पुण्य समजलं जातं. तर आजचा हा सुंदर योग त्यांना संभाजीनगर येथील बन्सीलाल नगरच्या केंद्रामध्ये आला आणि त्यांनी आईच्या घरी गेलेले असताना महाराजांच्या केंद्रात जाऊन प्रत्यक्ष आरती करण्याचा आणि दर्शन घेण्याचा त्यांना लाभ मिळाला. त्या क्षणी मन अगदी भरून आलं असेल आणि महाराजांचा आशीर्वाद घेताना खूप शांतता आणि समाधान मिळालं. आणि आरतीनंतर त्यांनी प्रेमाने तयार केलेला नैवेद्य महाराजांना अर्पण केला. त्या प्रत्येक क्षणामध्ये भक्ती, श्रद्धा आणि मनापासूनची सेवा असते. तर अशा पवित्र अधिक मासामध्ये महाराजांची सेवा करण्याची संधी मिळणं म्हणजे खरंच आयुष्यातील सुंदर अनुभव असतो. आणि आरती झाल्यावरती महाराजांना मुजरा केला आणि सर्वांवर अशीच कृपा राहू दे आणि प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, शांती आणि समाधान येऊ दे अशी प्रार्थना केली. आणि अधिक मासातील ही शेवटची सेवा असेल, पण हा जो अनुभव होता, महाराजांनी दिलेला आशीर्वाद कायम मनात राहणारा होता. तर हा अविस्मरणीय दिवस त्यांच्यासाठी खूप खास ठरला. आणि जी काही सेवा सकाळपासून करत होत्या तर त्याचा आशीर्वाद महाराज नक्कीच देणार. आणि तुम्हीही अशी छोटी मोठी सेवा जी काही असेल, नाही शक्य झालं केंद्रात कुठे देवदर्शनाला तर आपण घरीही करू शकतो. फक्त अधिक मासात कुठली तरी आपण सेवा करावी हीच इच्छा. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.